पार्थ पवार प्रकरणावरून शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी अजित पवारांवर टीकास्त्र डागले। अजितदादांच्या मुलाचा पराक्रम सगळ्यांनी पाहिलाय, एक बाप मुलाच्या प्रकरणासाठी किती खोटं बोलतोय हे सर्वांनी पाहिलंय अशी टीका दळवी यांनी केली आहे। मुलाला वाचवण्यासाठी अजित पवार खोटं बोलत असल्याचा आरोप आमदार महेंद्र दळवी यांनी केलाय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाच्या मुलाचा पराक्रम आपण सगळ्यांनी बघितला। एक बाप मुलासाठी किती खोटं बोलतोय हे देखील आपण बघितलं। आता राष्ट्रवादीला काही नवीन नाही आहे। याच पलीकडे नाक्यावरचा 70,000 कोटीचा भ्रष्टाचार आपण बघितला। पार्थ पवारांचा घात राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच केला असा आरोप आमदार महेंद्र दळवींनी नाव न घेता सुनील तटकरेंवर केलाय। सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याची आठवण करून देत आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देत सुनील तटकरेंवर आगपाखड केली आहे। कोलाड नाक्यावरील 70,000 कोटींचा भ्रष्टाचार देखील आम्ही पाहिलाय असं म्हणत त्यांनी सुनील तटकरेंवर निशाणा साधलाय। याच पलीकडे नाक्यावरचा 70,000 कोटीचा भ्रष्टाचार आपण बघितला। परवा आपण बघितलं की मुंडे साहेबांनी कोणाची सुपारी कशी दिली हे चित्र बघितलं। अतिशय भयावह परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण आहे आणि सत्य आहे की अनेक पत्रकार किंवा इतर मान्यवर चर्चा करतात की खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या अगोदर ते घोटाळे कसे बाहेर आले याची खूप लोकांना चर्चा निश्चित आहे। माझा संशय वेगळा आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचाच घात केला असं माझं म्हणणं आहे।